नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. आपल्या महाराष्ट्र राज्यातील CET सेलतर्फे घेण्यात येणारी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS BDS साठीची तसेच MCC तर्फे घेण्यात येणारी देशभरातील AIQ 15% गव्हर्नमेंट AIIMS-JIPMERसह 100% डीम्ड युनिव्हर्सिटीमधील MBBS BDS शाखांची पहिली फेरी 22 ऑगस्ट रोजी पूर्ण झालेली आहे. MCCची दुसरी फेरी 29 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सद्यस्थितीत AACCC तर्फे आयुष शाखांची पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याबाबत मागील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता आपण आज राज्यातील ग्रुप B BAMS BHMS BUMS प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहोत. लवकरच CET सेलच्या mahaCET.org संकेतस्थळावर त्याबाबत नोटिफिकेशन जाहीर होईल. BAMS BHMS प्रवेशासाठी एकूण 3 मार्ग म्हणजेच ॲडमिशनच्या लाईन्स उपलब्ध होत असल्या तरीही आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे राज्यातील प्रवेशाचाच. म्हणून आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया राज्याची प्रवेश प्रक्रिया, तसेच शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातील मागील वर्षाचे प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ ऑल इंडिया रँक, कट ऑफ स्टेट मेरिट लिस्ट आणि कट ऑफ मार्क्स याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच 2024चा जो स्टेट मेरिट लिस्ट आहे कट ऑफचा, त्याच कट ऑफला नीट 25मध्ये किती मार्क्स आहेत हेही आपण पाहणार आहोत. थोडक्यात 2025 साली BAMS BHMS प्रवेश किती मार्कांपर्यंत येऊ शकतील याचाही आपण अंदाज घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आता आपण थोडक्यात जाणून घेऊया BAMS BHMS प्रवेशासाठीचे 3 वेगवेगळे मार्ग. पहिला मार्ग आहे AACCC 15% गव्हर्नमेंट ऑल इंडिया कोटा आणि 100% अभिमत विद्यापीठामधील प्रवेश, आणि ही प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सध्या सुरू आहे. दुसरी लाईन आहे आपली महाराष्ट्र राज्य. प्रथम ग्रुप A MBBS BDS पहिली फेरी झालेली आहे आणि आता त्यानंतर ग्रुप B BAMS BHMS शासकीय महाविद्यालयातील 85% जागा आणि प्रायव्हेट कॉलेजमधील 70% स्टेट कोटा आणि 15% IQ कोटा ही प्रोसेस सुरू होणार आहे. अर्थातच यासाठी आपण प्रतीक्षा करायची. आणि तिसरी लाईन आहे महाराष्ट्र राज्यातील खाजगी महाविद्यालयातील 15% ऑल इंडिया कोटा याची प्रोसेस CET सेलतर्फे राबवली जाते. याही मार्गाची आपण प्रतीक्षा करावयाची आहे. 3 लाईन्समधून प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थ्यांसाठी पहिली पसंती अर्थातच महाराष्ट्र CET सेल ग्रुप B BAMS BHMS प्रवेश. मागील वर्षानुसार राज्यात शासकीय BAMS एकूण 1827 जागा उपलब्ध होतात. त्यामधील स्टेट कोट्यासाठी 1456 जागा, तसंच प्रायव्हेट BAMSमधील एकूण 8281 जागा उपलब्ध होतात आणि स्टेट कोट्यामधून 6865 जागा उपलब्ध होतात. प्रायव्हेट BHMS एकूण 4360 जागा राज्यात उपलब्ध आहेत आणि स्टेट कोट्यामधून 3704. अशा शासकीय आणि खाजगी महाविद्यालयातून आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना भरपूर जागा उपलब्ध होतात आणि नियमानुसार शैक्षणिक सवलती आणि आरक्षणसुद्धा उपलब्ध असते. एकंदरीत 3ही मार्गापैकी याच मार्गातून प्रथम चांगल्या प्रवेशाची आपल्याला अपेक्षा असते. म्हणूनच आत्ता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शासकीय आणि खाजगी महाविद्यालयामधील मागील वर्षाचे प्रत्येक प्रवर्गानुसार कट ऑफ AIR, कट ऑफ SML आणि कट ऑफ मार्क्स. आपल्या राज्यातील BAMSसाठी पहिली पसंती असते शासकीय महाविद्यालयाची. आणि आपण जर 2024 प्रमाणे जर पाहिलं तर SC कॅटेगरी AIR 2,39,000, SML 19,346, मार्क्स आहेत 477.
आणि हा जो प्रवेश आहे हा शिरपूर धुळे कॉलेज कोड 3129 या ठिकाणी झालेला आहे। ST कॅटेगरी 4,66,000 AIR, SML 31,336 आणि मार्क्स आहेत 357। सावंतवाडी कॉलेज कोड 3106 या ठिकाणी झालेला आहे। FJ कॅटेगरी AIR आहे 1,75,000, SML 15,256, मार्क्स आहेत 521 आणि कॉलेज कोड आहे 3129। KVT रणधीर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शिरपूर NT1 1,97,000 AIR, 16,765 SML आणि मार्क्स आहेत 506, कॉलेज धुळे। NT2 AIR 1,58,000, SML आहे 14,039, मार्क्स 534 आणि कॉलेज शिरपूर धुळे। NT3 AIR 1,52,000, SML आहे 13,571, मार्क्स आहेत 539 आणि कॉलेज आहे परत एकदा धुळेच। OBCसाठी AIR 1,52,000, SML 12,732, मार्क्स आहेत 547 आणि कॉलेज आहे सावंतवाडी। ACBC AIR 1,50,000, SML 13,420, मार्क्स आहेत 540 आणि कॉलेज आहे शिरपूर धुळे। EWS AIR 1,86,000, SML आहे 16,062, मार्क्स 513 आणि कॉलेज शिरपूर धुळे। ओपन कट ऑफ आहे AIR 1,35,000, SML आहे 12,239, 552 मार्क आणि यवतमाळचं कॉलेज आहे। एकंदरीत हे तिसऱ्या राऊंडचे कट ऑफ आहेत आणि हे राज्यातील लोएस्ट कट ऑफ आहेत। आपण जर प्रत्येक कॅटेगरीचा SML पाहिला, उदाहरणार्थ SC कॅटेगरीचा SML 2024 साली होता 19,346, मग याच SMLला यंदा किती मार्क्स आहेत तर 378, म्हणजेच SC कॅटेगरीचा जर प्रवेश 19,346ला झाला तर 477 वरून आपण 378 मार्कापर्यंत सुद्धा प्रवेश मिळू शकतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे SML त्याला मार्क्स किती लागतील तर STसाठी 298 मार्काला मिळू शकेल, FJसाठी 411 मार्काला, NT1 399, NT2 420 मार्कापर्यंत प्रवेश येऊ शकतो, NT3 423, OBC 430, ACBC 425, EWS 404 आणि ओपनचा प्रवेश 434 पर्यंत येऊ शकतो। यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत, म्हणून मागील वर्षाची आपण तुलना करतोय, ह्यात प्लस मायनस 2 ते 3 मार्कांचा फरक पडू शकतो। BAMS शासकीय नंतर राज्यातील पसंती असते BAMS खाजगी महाविद्यालयातील प्रवेशाची, आणि म्हणून आपण BAMS प्रायव्हेट कॉलेजचे कट ऑफ पाहूया। SC ऑल इंडिया रँक 4,10,000, SML 28,571, मार्क्स होते 382 आणि प्रवेश कॉलेज कोड 3,291 चंद्रपूर येथील आहे। ST कॅटेगरी AIR 6,03,000, SML 37,714, मार्क्स होते 303 आणि कॉलेज होतं भंडाऱ्याचं। FJ कॅटेगरी ऑल इंडिया रँक 4,10,000, SML 28,550, नीटचे मार्क्स 382 आणि कॉलेज आहे चंद्रपूरचं। NT1 AIR 4,16,000, SML 28,824, मार्क्स आहेत 380, कॉलेज 3153 नंदुरबार। NT2 AIR 4,05,000, SML 28,284, मार्क्स 385 आणि कॉलेज आहे सोमय्या चंद्रपूर। NT3 AIR 4,04,000,
SML 28,253 आणि मार्क्स आहेत 385. OBC AIR 4,08,000, SML 28,470, मार्क्स आहेत 383 आणि NT2, NT3 आणि OBC ह्या तिन्हींचंही कॉलेज आहे चंद्रपूर. SCBC AIR 4,65,000, SML आहे 31,288, मार्क्स आहेत 357, कॉलेज आहे चंद्रपूर. EWSला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा नसतात. खुल्या गटातील प्रवेश ऑल इंडिया रँक 4,03,000. SML आहे 28,226 आणि मार्क्स आहेत 386 आणि कॉलेजचा प्रवेश आहे तो नंदुरबार इथं बंद झालेला आहे. आता प्रायव्हेट कॉलेजमधील मागील वर्षी ज्या स्टेट मेरिट लिस्ट नंबरला प्रवेश बंद झालेला आहे त्याच स्टेट मेरिट लिस्टला यंदाच्या वर्षी नीट 2025मध्ये किती मार्क्स आहेत हे पाहणं आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर असं पाहिलं तर SC कॅटेगरीला 28,571 SML होता मागच्या वेळेला आणि त्याला मार्क्स लागतात 315 यावर्षी. त्याच पद्धतीनं ST 260, FIJ 315, NT1 313, NT2 313, NT3 317, OBC 315, SCBC 298 आणि खुला गट 317. आता यामध्ये प्लस मायनस 2-3 मार्काचा फरक पडू शकतो. पण आपण नेमकं काय पाहिलं तर VJ, NT1, NT2, NT3, OBC, खुला गट ह्या सगळ्यांचे प्रवेश मागील वर्षी 28,500 ते 28,700 पर्यंत सगळे बंद झाले आहेत. मग जवळपास हे एकाच रँकवर का बंद झालेले आहेत प्रश्न आपल्याला पडला ना शेवटी की हे का. तर याचा आपण शेवटी याबद्दल माहिती आपण घेणारच आहोत. राज्यामध्ये BHMSचं एक शासकीय महाविद्यालय आहे आणि मागील वर्षीच्या कटऑफनुसार आपण जर पाहिलं तर SC कॅटेगरीला 25,901 SML, ST 35,332 SML, FIJला 27,048, NT1ला 24,573, NT2ला 29,564, NT3ला 26,300, OBCला 22,892, SCBCला 30,509, EWSला 26,384 आणि खुल्या गटात 19,930 या रँकवरती मागील वर्षी प्रवेश बंद झाले आहेत. मग याच SMLला यावर्षी किती मार्क्स लागतात तर SCसाठी 332, ST 275, FIJ 324, NT1 340, NT2 308, NT3 329, OBC 352, SCBC 303, EWS 328 आणि UR 374. आता आपण पाहूया प्रायव्हेट BHMS मागील वर्षाचे तिसऱ्या राऊंडचे लोएस्ट कट ऑफ. SC स्टेट मेरिट लिस्ट नंबर 41,928, मागील वर्षी मार्क्स होते 266, कॉलेजचा प्रवेश होता हिंगोली. ST SML 49,333, मागील वर्षीचे मार्क्स 200 आणि प्रवेश होता जालना. FIJ SML 42,795, मागील वर्षीचे मार्क्स 259 आणि लातूर या ठिकाणचा शेवटचा प्रवेश होता. NT1 43,329, हा SML 254 मार्क्स होते आणि धुळे या ठिकाणी प्रवेश शेवटचा झालेला होता. NT2 42,661, हा SML 260 मार्कावरती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा प्रवेश. NT3 SML 43,309, 254 मार्क्स आणि जळगाव या ठिकाणचा प्रवेश. OBCसाठी 42,261 SML, 263 मार्क आणि कॉलेज होतं हिंगोली. SCBC 49,800,
हा SML 196 मार्क्स आणि कॉलेज होतं जळगाव. EWSसाठी प्रायव्हेटला जागा नसतात. खुल्या गटातील प्रवेश 41,791 ह्या SMLला बंद झालेला होता. मार्क्स मागील वर्षीप्रमाणे होते 267 आणि कॉलेज कोड होता 4356 हिंगोली. एकंदरीत आपण जर असा विचार केला की मागील वर्षी ज्या SMLला प्रवेश बंद झालेला आहे त्याच SMLला यंदाच्या वर्षी नीट 25मध्ये किती मार्क्स लागतात आणि हा जर अभ्यास केला तर आपण यंदाच्या वर्षी 2025चे या मार्कांपर्यंत प्रवेश मिळू शकतात हा अंदाज आपणास येऊ शकतो. आपण उदाहरण घेतो. SC SML होता 41,928. मग याच SMLला यंदाच्या वर्षी 236 मार्क आपल्या नीटला लागत आहेत. त्याचप्रमाणे मग ST मागील वर्षीच्या SMLला 192 मार्क्स, FIJE 231 मार्क, NT1 228 मार्क, NT2 232 मार्क, NT3 228 मार्क, OBC 234 मार्क, ACBC 189 मार्क्स आणि खुला गट 237 मार्क. या दरम्यान मागील वर्षाची जर SMLची तुलना केली तर यंदाही प्रवेश मिळू शकतात. हे प्रवेश बऱ्याच फॅक्टरवरती अवलंबून असतात. त्यामुळे यामध्ये प्लस मायनस 2-3 मार्कांचा फरक हा होऊ शकतो. किती मार्काला 20 ते 25चे कट ऑफ बंद होतील त्याबद्दल मी नेहमी सांगतो. BMSच्या बाबतीत 12,000 ओपनचा SML असेल शासकीय BMS मिळेल. प्रायव्हेटसाठी 25,000 SML अगदी 28,000 SML पर्यंतसुद्धा नवीन कॉलेजला प्रवेश मिळेल. मग मी हे खुल्या गटाचं सांगतो. मग राखीव गटासाठी काय हा नेहमी प्रश्न तुम्हाला पडतो. मग राखीव गटासाठी SML काय असतील तर राखीव गटातील सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून समजावून घ्यावी. संगणक आपल्याला जागेचं वाटप कसं करतो हे समजून घ्या. सुरुवातीला वाटप जे होतं ते प्रत्येक व्यक्तीचं ओपनमधून सीट मिळते का ते पाहिलं जातं. त्यानंतर कॉम्प्युटर कॅटेगरीतून सीट मिळते का ते पाहतो आणि कॅटेगरीतून सीट जर उपलब्ध होत नसेल किंवा कॅटेगरीच्या जागा जर संपलेल्या असतील तर पुन्हा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश मिळतो हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि मग ज्या वेळेला अशी वेळ येते की कॅटेगरीच्या जागा संपलेल्या असतात त्यावेळेला बहुतेक सर्वजण खुल्या गटातून येतात. म्हणून आपण जर पाहिलं तर प्रायव्हेट BMSचे प्रवेश जर पाहिले आपण तर मागील वर्षी FIJEला 28,550 SML, NT1ला 28,824, NT2लाही 28,284, NT3ला सुद्धा 28,253, OBCला 28,470 आणि खुला गटही 28,226. हे जवळपास एकाच SMLवरती बंद होत असतात. अगदी थोडासा फरक असतो. आता आपण पाहूया यंदाच्या वर्षी नीट 2025मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा SML 25,000 आहे किंवा 28,000 आहे किंवा 29,000 आहे त्याच SMLला आपण कॅटेगरी वाईज जर अभ्यास केला तर नेमका स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर किती येतो हे आपण पाहणं थोडंसं गरजेचं असतं. आपण जर पाहिलं की आपण प्रवेश 28,000ला बंद होणार म्हणतो म्हणजेच SC कॅटेगरीचा रँक येतो 2918, STचा येतो 550, FIJE 887, NT1 559, NT2 1505, NT3 1037, OBC 7,903. एकंदर काय तर तेवढ्या जागा आपल्याला कॅटेगरीतून उपलब्ध नसतात. म्हणून खुल्या गटाचा जो प्रायव्हेट कॉलेजचा प्रवेश असतो जो 28,000च्या दरम्यान बंद होईल त्याच दरम्यान सर्वसाधारणपणे कॅटेगरीचेही प्रवेश बंद होतात. मग कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना वाटतं समजा खुला गटाचा प्रवेश 28,000पर्यंत बंद झाला तर आम्हाला 29,000पर्यंत मिळू शकेल ना.
तर ह्या 28,000 SML पासून 29,000 SML पर्यंत आपल्या कॅटेगरीतला मेरिट नंबर किती वाढू शकतो याचाही आपण अभ्यास करावा लागतो. आणि ही थोडंसं हे ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रायव्हेट कॉलेजमध्ये BAMS BHMSला शेवटच्या क्षणी आपण सर्वजण जवळजवळ ओपन अशाच टप्प्यावरती येतो, हे लक्षात घ्यावं. आपण या भागात 2024 नुसार BAMS BHMSचे कट ऑफ पाहिले. मग नीट 2025 मध्ये नेमके काय बदल होतील, अपेक्षित कट ऑफ कसा असेल, कमी होईल का हा कट ऑफ, तर झाला तर कोणत्या कारणांमुळे नक्की होईल, तसंच कट ऑफ मार्क्स वाढू शकतात काय, आणखी वाढणार असतील तर कोणत्या कारणामुळे, आणि या सर्वांचा अभ्यास करून मग आपण पहिल्या फेरीचा पसंतीक्रम कसा तयार करावा, पहिल्या फेरीचे नियम काय आहेत, त्याबद्दल काय काळजी घ्यावी याबाबतची अत्यंत सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहूया. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन आणि शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव माझ्याजवळ आहे. या वाटचालीमध्ये विद्यार्थी आणि पालकांशी एक अतूट नातं, तेही दृढ विश्वासाचं निर्माण झालेलं आहे. याच प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर अचूक, विश्वसनीय आणि अद्ययावत माहिती राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मग आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ? मग अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओबाबत कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय द्या. आपण राज्याच्या कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दलही लिहा आणि कोणत्या विषयावर आणखी आपणास माहिती हवी आहे त्याबद्दलही कळवा. धन्यवाद.